ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतो आहे भैयूजी महाराज यांच्यासोबत आणि एकूणच विधानसभा निवडणुका आणि राजकारण या संदर्भात आपण आत्ता चर्चा केली वेगवेगळ्या विषयांवर. मुख्यमंत्री हा 2014मध्ये वेगळा राहणार आहे अशी अपेक्षा सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना आहे. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण असावा, म्हणजे बाय नेम नको परंतु कसा असावा पुढच्या महाराष्ट्राच्या भविष्या दृष्टिकोनातून? महाराष्ट्राला आता अहंकारी राजकारणी नको. तो मुख्यमंत्री ज्याला अहंकार नसेल, जनतेला जनते म्हणून बघणारा नसेल, भावंड आणि बहिणीसारखं प्रेम देणारा असेल, जे सगळ्यांसाठी उपलब्ध असायला पाहिजे, सहज आणि सरळ असायला पाहिजे आणि स्वास्थ्य आरोग्य शिक्षण आणि धर्म हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरलतम पद्धतीने पोहोचवण्याचं कार्य करणार असेल, ज्याच्यामध्ये दृष्टी असेल, दृष्टी जे 15 वर्ष महाराष्ट्राला पुढे नेण्याची असेल आणि त्याचप्रमाणे नियोजन करता असायला पाहिजे. त्याला शेतीविषयी शेतकऱ्यांचे प्रश्न, कारण महाराष्ट्राचा पूर्ण आधार शेतकरी आहे, त्याचप्रमाणे उद्योगांचं आणि त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसोबत जे आहे आधुनिकतासोबत जे आहे शेतीची कास घेऊन आणि शेतकऱ्यांचा साथ घेऊन आणि तरुणांना संधी देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे. आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख केला. नितीन गडकरी हे केंद्रात मंत्री आहे महत्त्वाच्या याच्यावर. त्यांना विचारलं असता ते म्हटले मला महाराष्ट्रात परत यायचं नाही. काय वाटते तुम्हाला पुढच्या गणितावर की नितीन गडकरी महाराष्ट्रात परत येऊ शकतात का आणि मुख्यमंत्री होऊ शकतात का? मी मुख्यमंत्री होण्याचं तर कोणाचं मी भाष्य करू शकत नाही, पण एवढं सांगतो की नितीनजी एक अतिशय दूरदृष्टीचे नेते आहेत आणि काम करण्याचा त्यांचा फार मोठा आवाका आहे. हे महाराष्ट्राची जनतेने पाहिलेलं आहे आणि निश्चितपणे एक स्पष्ट वक्ता आहे, मृदुभाषी स्पष्ट वक्ता आहे. जे त्यांच्याच्याने होणार ते होकार देतील, जर त्यांच्याच्याने होत नसेल तर ते नकार देतील. ते स्प्लिट पर्सनॅलिटी नाही आणि त्याचप्रमाणे ते एक विजिनेटरी आहे. म्हणून निश्चितपणे जर महाराष्ट्रात ते आले तर त्यांचा लाभ महाराष्ट्राला अजून मिळेल. आपण पाहिलं निवडणुका येत आहे. ही निवडणूक जरा टेक्नोसॅव्ही सगळ्या तरुणांचा मोठा भरणा राहणार आहे. तुम्हाला वाटते की तरुणांचा खूप एक ट्रेंड यावेळेला पाहायला मिळेल आणि त्याचा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल? करप्शन आणि सगळ्या ज्या गोष्टी निघत आहेत त्या. खरं सांगू का, मी जे आपल्या देशाचं जे मला म्हणजे सेवा करताना, आपल्या देशाची सेवा करताना माझा जे अनुभव आलेला आहे, आपण फार लवकर कॅरीड अवे होतो प्रत्येक. आणि त्यामुळे कसं आहे की आपण विचार न करता आपण आपण बघितलं मागच्या काही वर्षामध्ये सामाजिक आंदोलन उभे झाले, त्यातून राजकीय पक्ष पण उभे झाले त्या सामाजिक आंदोलनातून. ते सामाजिक आंदोलनांना यशस्वी करण्यासाठी तरुणांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती. त्याच्यानंतर जे राजकीय पक्ष निर्माण झालं त्यालाही उभं करण्यात तरुणांची भूमिका सर्वमान्य होती. पण शेवटी त्यांना मिळालं काय? म्हणून मी म्हणतो की देशाच्या तरुणांनी एखाद्या व्यक्तीला मत टाकताना, एखाद्याला नेता स्वीकारताना, एखाद्या पक्षाला साथ देताना एवढं तरी विचार करावं की या पक्षाची भूमिका आणि धोरणं राष्ट्रासाठी कशी आहेत, समाजासाठी कशी आहेत, मानवतासाठी कशी आहेत, त्याच्यानंतर ते पक्षाला व्यक्तीला स्वीकारावं. तर विदर्भ काय, अख्खे भारताचं जे आहे भवितव्य उज्ज्वल होणार. आपण पाहिलं निवडणुका 19 तारखेला दिवाळीच्या पूर्वी होत आहे. दिवाळीच्या आधी कळेल सरकार कोणाचं आहे. आता अशी परिस्थिती आहे, फार कंजन्शन झालेलं आहे महाराष्ट्रात की आघाडी युती, मग रिपब्लिकन पार्टी जागा मागते वगैरे. अशा वेळेला आपले भक्त सगळ्याच पक्षामध्ये आहे, आपल्याला मानणारे. मध्ये जर काही चर्चा करायचं, जर तुमचं जर मदत लागली पक्षांना तर तुम्ही कराल का? देशासाठी, समाजासाठी आणि मानवतेसाठी एक देशाचा नागरिक म्हणून, या राष्ट्राचा मुलगा म्हणून मला जिथे पण एकात्मकतासाठी, विकासासाठी आणि शांतीसाठी बोलवण्यात येईल मी निश्चितपणे जाईन. मग ते राजकीय पक्ष असेल, सामाजिक पक्ष असेल, मग कुठलाही क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले कर्तव्याचं जाण असणारं तरुण या देशाला पाहिजे आणि त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करायला काही वाईट नाही आहे. आपण पाहिलं आता एक चर्चा खूप देशात पातळीवर आली होती की शंकराचार्य आणि साईबाबांचा जो वाद मोठा पेटला होता. आपल्याला काय वाटते मनातून जे चाललंय? संताची जात नसते सगळ्यात महत्त्वाचं. आणि असा कुठला संत आहे जे पूजल्या गेलं नाही मला सांगा. युगातीत व्यवस्था, प्रवृत्ती, मानसिकताला ओळखून त्या युगामध्ये अनुकूलतेपासून अनुकूलतेकडे वळवणारा, प्रतिकूलताला दूर करणारा जे विचार आहे त्याला संत म्हटलं जातं. म्हणजे साईबाबा हे श्रद्धा आणि सबुरी
श्रद्धा आणि सबुरीचं एक विचार आहे आणि विचारपूजक असणं हे भारतीय संस्कृतीमध्ये मान्य आहे. त्याला तुम्ही मूर्तीच्या रूपामध्ये पूजा किंवा एखाद्या सद्गुणांच्या रूपामध्ये पूजा, त्याचं काही फरक पडत नाही. आणि काय वाईट आहे जर सामाजिक एकात्मकता बांधल्या जाते, जिथे साई राम पण होतो आणि साई अल्ला पण मोजल्या जातो. आपल्या आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनात असतं, हे सर्वांच्यासाठी असतो, सर्वांचाच असतो. आणि संत हा एक सद्गुणाची प्रक्रिया आहे आणि साईबाबाचं सद्गुण धारण करण्यासाठी जर त्याला पूजन म्हटलं गेलं तर काही वावगं नाही. शंकराचार्यासारख्या इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून जर अशी टीका होणं सर्वसामान्यांना पडणार प्रश्न आहे की इतका मग आपल्या हिंदू धर्मावरचा मला साईबाबा आत्ता गेले का आणि हे आत्ता शंकराचार्य झाले का? मग इतके वर्ष आपण शंकराचार्य होते, मग साईबाबा का नाही दिसले? हा पण तर माझा प्रश्न आहे. बिलकुल. कसं आहे, धर्मसिद्धांताचं रक्षण करण्यासाठी अर्थाचं नियोजन करणारी जी नीती आहे त्याला राजनीती म्हणतात. बिलकुल. राजनीतीचं मत. लोक म्हणतात धर्मात राजकारण आणू नका, राजकारणात धर्म आणू नका. अहो, धर्माशिवाय राजकारण चालू शकत नाही. का म्हणून आपण ह्या धर्माला राजकारणाची संज्ञा देऊ नये? बिलकुल. राजकारणाचा भाग आहे. दिलखुलास चर्चा आपण केलेली आहे आणि एकूणच भय्यूजी महाराजांच्या मनातला मुख्यमंत्री कसा असावा, काय महत्त्वाचे बदल महाराष्ट्रात अपेक्षित आहे, या निवडणुकीनंतर अनेक गोष्टीचा खुलासा होणार आहे की मतदार राजा नेमका कुठल्या पक्षाला निवडून देतो, कसं सरकार पुढच्या काळात महाराष्ट्रात येणार आहे. तुर्तास आपण इथे थांबूया. जय महाराष्ट्र.